महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा तालुक्यातील लाडकी बहीण योजनेपासून वंचित महिलांसाठी शिवसेनेचे पंचायत समितीमध्ये साकडे. शहादा तालुक्यातील सरादे, बिलाडी, बामखेडा, तिखोरा, पिंगाणे यांसह विविध ग्रामीण भागातील अनेक महिला शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून अद्याप वंचित आहेत. त्या महिलांनी शिवसेना नेते व आमदार श्री चंद्रकांत रघुवंशी तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख रामभैया रघुवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन योजनेचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली होती. यावर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा तालुका प्रमुखांना वंचित महिलांना तत्काळ लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आदेश दिले. आमदारांच्या सूचनेनुसार शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल आणि शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी वंचित महिलांसह शहादा पंचायत समिती इथं जाऊन बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे साकडे घातले व महिलांच्या अडचणी मांडल्या. अधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन. यावेळी पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र कुलकर्णी व मनमोहिनी शिंदे यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी सागर चौधरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर सागर चौधरी यांनी तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांच्याशी चर्चा करताना सांगितले, सर्व वंचित महिलांच्या अर्जांची तात्काळ पडताळणी केली जाईल. ज्या त्रुटीमुळे महिला योजनेपासून वंचित राहिल्या आहेत त्यांची पूर्तता करून त्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. तालुक्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल. प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांनी स्पष्ट केले की जर महिलांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळाला नाही तर शिवसेनेच्या वतीनं तीव्र जन आंदोलन छेडलं जाईल. याप्रसंगी शिवसेना शहादा प्रमुख जितेंद्र जमदाडे, जयसिंग ठाकरे, अजय सोनवणे, गोपाल कोळी, गणेश ठाकरे, पृथ्वीराज राजपूत, अक्काताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि वंचित महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. बेधडक मी मराठीसाठी सुमित गिरासे, शहादा. काल परवा आदरणीय आमदार श्री चंद्रकांतजी रघुवंशी साहेबांना ते दौऱ्यावर असताना या सर्व महिला त्यांना भेटल्या आणि त्यांनी व्यथा सांगितली की आमचे लाडकी बहिणीचे योजनेचे जे पैसे आहेत ते आम्हाला मिळत नाही, आमच्या खात्यावर पडत नाही. मग त्याच्यानंतर आदरणीय चंद्रकांतजी रघुवंशी साहेबांनी आम्हाला आदेश दिला का या महिलांना घेऊन योग्य त्या न्याय देता येईल, काय त्यांना मदत करता येईल. त्या पद्धतीने आज आम्ही पंचायत समितीमध्ये आलो असता इथे व्हिडिओ साहेब तर नव्हते पण इतर सर्व अधिकारी होते. त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांच्याशी बोलून आणि CDO साहेबांशी दूरध्वनीवर बोलून त्यांना आपण सर्व माहिती दिल्यावर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का 1-2 दिवसात सर्व त्यांच्या चेक करून त्यांच्या सर्व ते काही चुकलं असेल किंवा माहिती भरताना काही प्रॉब्लेम आला असेल त्या सर्व संदर्भात व्यवस्थित सखोल चेक करून त्या महिलांना 100% लाडकी बहिणी योजनेचे पैसे कसे खात्यावर येतील याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. आणि हा प्रश्न फक्त 2 गावाचा नाही तर अनेक तालुक्यातील प्रत्येक गावात हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या माध्यमातून मी प्रशासनाला आणि खास करून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, हा अत्यंत सेन्सिटिव्ह आणि गंभीर प्रश्न आहे. शिवसेनेमुळे ही योजना कार्यान्वित झालेली आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमुळे ही योजना अस्तित्वात आलेली आहे. या योजनेमध्ये कोणी अधिकारी खाडा घालण्याचा प्रयत्न करत असेल आणि आमच्या बहिणींचे पैसे अडवण्याचा जर कोणी जाणून बुजून प्रयत्न करत असेल तर त्याला शिवसेनेकडून माफी मिळणार नाही. त्याला योग्य धडा शिकवला जाईल. शिवसेनेच्या माध्यमातून प्रखर आंदोलन छेडलं जाईल आणि आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर हेच अधिकारी जबाबदार राहतील हे ध्यानात ठेवा आणि आमच्या बहिणींचं नुकसान होणार नाही याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी एवढं सांगू इच्छितो.